आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिवसेना ठाकरेकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। विश्वजित कदम, विशाल पाटील यांची भूमिका काय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीत कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नसताना काँग्रेसनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत। चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती। सांगलीतून चंद्रहार पाटील लढतील अशी घोषणा त्यांनी केली होती। सांगलीत सभा घेत देखील चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। त्यानुसार चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील गेल्या काही दिवसापासून तयारी करत आहेत। काँग्रेसच्या वाट्याला महाविकास आघाडीत हा मतदारसंघ आला नाही तर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी अशी काही समर्थकांची भूमिका आहे। शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून तिढा सुटला नाही तर इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। सांगलीच्या जागेवर तिढा असताना शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे।